वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जेविताही धरी नाक हागतिये परी, ऐशियाचा करी चाळा आपुलीच अवकळा। सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे, तुका म्हणे करी ताक दुधा एकसरी, ऐशियाचा करी चाळा आपुलीच अवकळा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या हे अभंगातून परिहार देत आहेत। येवडीकर गाथ्याच्या क्रमांकाप्रमाणे हा अभंग 80 आहे। 78व्या अभंगामध्ये तुकोबारायांनी भक्तीचं विशेषत्व सांगत असताना जो सिद्धांत मांडला की ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत। परमात्मा ईश्वर पांडुरंग देव भक्ताच्या अधीन आहे, भक्ताच्या अंकित आहे। हा जो सिद्धांत प्रतिपादन केला सिद्धांत आहे, निसंदिग्ध आहे, त्याच्यामध्ये अन्यथा असं काही आहे असं नाहीये। पण अशा प्रकारचा सिद्धांत आपल्यासारख्याने प्रतिपादन करणं तुकोबारायांना हे बरं वाटून नाही राहिलं आणि त्याच्याविषयीचा परिहार 79व्या अभंगातही दिलाच। काय दिन करा कोंबड्याने केला खरा, पण तेवढ्यावरही तुकोबारायांचं समाधान झालं नाही आणि या अभंगात पुन्हा परिहार देत आहेत। केवळ निव्वळ स्वार्थी अशा प्रकारचा हा अभंग आहे। अभंगाचं वर्गीकरण करत असताना 3 प्रकाराचे अभंग आपल्याला सापडतात। काही अभंग परार्थी आहेत, काही अभंग स्वार्थी आहेत आणि काही अभंग स्वार्थी परार्थी अशा प्रकार। ऐके रे जना तुझ्या सोहिताच्या खुणा परार्थी अभंग आहे। ऐसे जागवितो मना सरिसे जनासहित स्वार्थी परार्थी अशा प्रकारचा अभंग आहे। तर समचरण दृष्टी विटेवरी साजिरे हा स्वार्थी अभंग आहे। तर अशा प्रकारे हाही अभंग स्वार्थी आहे असं म्हणायला काही अडचण नाही। तुकोबारायांनी केवळ 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 आपण या अभंगामध्ये सिद्धांत प्रतिपादन करत असताना परमात्म्याविषयी जे बोललो गेलो तिथं खरं परमात्मा अधिकारांनी लहान आहे हा सांगण्याचा उद्देश नव्हता, भक्त अधिकारांनी मोठे हा सांगण्याचा उद्देश होता। पण काय असतं, एका म्हणता भले आणि का सहज चिन्ह दिले। आज 25 वर्गात विद्यार्थी आहेत, बरे अभ्यास करतात सगळ्यात, तरीही सगळ्यांची बुद्धी काही सारखी असते असं नाही। मग कोणी एखादा पाहुणा तो वर्ग पाहायला आला आणि त्याने एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, प्रश्न अशा विद्यार्थ्याला विचारला की जो विद्यार्थी प्रत्युत्पन्नमती आहे। पटदिशी त्यांनी त्याचं उत्तर दिलं आणि मग ते पाहुणे खूपच खुश झाले। मग शिक्षक त्याच्या मुलाच्या पाठीवर थाप देऊन सांगतात की सर हा फारच हुशार आहे, हा काय हुशार आहे। मग तो हुशार आहे असं म्हणलं की बाकीच्याचे तोंड लगेचच पडले। आता त्याच्यात हे सांगायचंच नव्हतं की बाकीचे सगळे गोटे, पण हा हुशार आहे या म्हणण्यात आपोआपच बाकीचे काय हुशार नाहीत हे सिद्ध होऊन जातं। तसं तुकोबारायांना भक्तीचा महिमा सांगायचा होता आणि भक्तीचा महिमा सांगत असताना भक्त श्रेष्ठ हे सांगितलं। भक्त श्रेष्ठ हे सांगत असताना किती श्रेष्ठ आहेत
मग काय असतं, तुलनात्मक पद्धतीनं वर्णन करणं हे वर्णनामध्ये सरस वर्णन असतं. एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचं असेल तर त्याच्या ठिकाणी असणारे गुण, त्याचं कार्य सांगणं हा एक प्रकार आहे. आणि जगात सर्वमान्य असणारी एखादी मोठी व्यक्ती, त्या व्यक्तीशी त्याची तुलना करून त्याच्याही पेक्षा हे काय आहेत, मोठे आहेत, असं सांगणं हा तुलनात्मक दृष्टीनं वर्णन करण्याचा प्रकार आहे. आणि तो पहिल्या प्रकारापेक्षाही सरस आहे. जसं नाम गोड, नाम गोड पुरे कोड सकळे, असं नाम गोड आहे म्हणून सांगितलं. पण त्याही पेक्षा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं वर्णन केलं तर त्याच्यामध्ये, त्या वर्णनामध्ये थोडं विशेषत्व येतं. म्हणून तुकोबारांनी सांगितलं की सगळ्या जगावर या भगवंताची सत्ता आहे. जग देवाच्या अधीन आहे. आणि असं जग ज्याच्या अधीन आहे तो भक्ताच्या अधीन आहे. ऐसा भक्ताचा अंकित. तिथं देव अंकित आहे हे सांगायचं नव्हतं, भक्त किती श्रेष्ठ आहेत, मोठे आहेत हे सांगायचं होतं. पण मग ते सांगत असताना देवाचा कमीपणा झाल्यासारखा तुकोबारायांना वाटला. आणि ते तुकोबारायांचं शल्य मनातून काही जायला अजून तयार नाही. शेवट आपण हे जे बोललो, हे बोलणं कशा प्रकारचं आहे हे सांगण्याकरता हा अभंग तुकोबाराय लिहित आहेत. तुकोबाराय म्हणतात, काय करतात, जेविता ही धरी नाक हागती परी, ऐशी याचा करी चाळा आपुली चावका. माणसाला काही सवयी असतात, त्या सवयीचे दोन प्रकार असतात. काही विधायक सवयी, चांगल्या पण सवयी आहे, काही घाण पण, वाईट पण, अशा प्रकारच्या सवयी. चांगल्या सवयी असल्या तर त्या सवयीमुळं समाजामध्ये त्याचं महत्व वाढतं. आणि काही सवयी असे आहेत की ज्याच्यामुळं समाजामध्ये त्याचं महत्व घटलं जातं, कमी अशा प्रकारचं होतं. पण आता सवय आदत से मजबूर, नाही काही करू शकत महाराज सवयीच्या पुढं मनुष्य. भगवंताच्याच भाषेत सांगायचं ठरलं तर सदृशम चष्टते स्वस्या प्रकृतेर ज्ञानवानपि प्रकृती यांती भूतानी निग्रह किं करिष्यति. स्वभावाला प्रत्येक जण अनुसरतो, काय करणार निग्रह त्या ठिकाणी. आपण नेहमी विनोदाने गोष्ट, प्रभू रामचंद्रांनी अयोध्येचं राज्यपद मिळाल्यानंतर सगळ्या वानर दळाकरता प्रीतिभोजाचा कार्यक्रम ठेवला. कारण रावणाबरोबर युद्ध करत असताना या वानर मंडळींना भगवान जेवण नाही, नाश्ता पण देऊ शकत नव्हते. कारण तेच वनामध्ये होते, काहीच नव्हतं जवळ. ते बिचारे झाडाचा पाला खायचे आणि भगवंताबरोबर, आपलं भगवंताच्या बरोबर राहून रावणाबरोबर युद्ध करायचे. महाराज, ठरवून गेलेली माणसं सगळ्या कार्यक्रमाला हजर राहत नाही. म्हणजे त्याची राहायची व्यवस्था, त्याचा नाश्ता, त्याचं दुपारचं, त्याचं संध्याकाळचं, पुन्हा काय ठरलेलं असेल तरी वेळेवर कार्यक्रम सुरू करणारच नाही. 5 मिनिटं 10 मिनिटं तरी लावते. आणि ही वानर मंडळी कसलंच काही ठरवायचा प्रश्नच नव्हता, खायला सुद्धा नाही, झाडाचा पाला खायचा. विशेषच होता ना, झाडाचा पाला खायचा आणि भगवंताकडून युद्ध करायचं. मरायचे किती काही मेले त्या युद्धामध्ये, पण जीवाची पर्वा न करता भगवंताच्या कार्याला ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. परमात्मा हा कृतज्ञ नाही, परमात्मा हा कृतज्ञ अशा प्रकारचा. आणि मग आता विजय मिळालेला आहे, राज्य मिळालेलं आहे, आता आपल्याकडे ऐपत झालेली आहे.
त्यांची सेवा करण्या इतकी, म्हणून मग तो प्रीतिभोजाचा कार्यक्रम ठेवला. पंचपक्वान्नाचं जेवण केलं. 17 भाज्या होत्या महाराज नुसते. आता काही जेवण मनुष्य किती करतो, किती पोटाला लागतं, पण मग आता हाऊस आहे. आणि आपल्याकडे एक म्हण आहे, हौसेला मोल नाही. 10,000 रुपये शेकडा व्याजाने लोक पैसे काढतात आणि मजा करतात लग्नात. हौसेला मोल नाही, मग फाशी का घेणं होत नाही. आता भगवंत राजा होते, काही अडचण नव्हती. आता जेवणाचं त्याच्यामध्ये भोकराचं लोणचं होतं म्हणतात. ते लोणचं कसं करतात हे मला माहिती नाही, जे ऐकले ते तुम्हाला सांगतो. आता वाढणार पाला फळं खाणारी, त्याच्यावर जगणारे, त्यांना हे पंक्तीन फिंगतीन त्यातले त्यात पुन्हा हे अशा इतक्या भाज्या आणि तितक्या भाज्या, हा कधी संबंध नव्हता. भगवंताने आग्रह केला म्हणून बसलेले त्याच्यात ते भाजी वाढल्याबरोबर एकाला आश्चर्य वाटलं, ते माकडच ते. त्याने ते असं 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 पाहिलं, ते हातात धरलं, थोडस दाबल्याबरोबर ती आठवळी सुंदीशी अशी वर उडी मारली. ते आता आठवळीनं उडी मारली, ते म्हणे माझ्यापेक्षा तर उडी मारतेस का? त्या माकडानं ते आठवळ्यापेक्षा 2 फूट वर उडी मारली. मग या माकडाने उडी मारल्यावर शेजारी म्हणे मला नाही उडी मारता येत होय. ते त्याच्यापेक्षा ते सगळे पंगत महाराज नुसत्या उड्याच मारायला. भगवंताला समजेना गेले, जेवायला बसले उड्या का मारायला लागले? हे काय 15 वाद्य आहे का यांच्यातला? असं उड्या कोण मारू राहिले सगळे? ते शेवटी हनुमंतराव बोलले, मला हनुमंतरावने सगळ्यापेक्षा जास्त उंच. मग भगवंतानी बोललं, अरे उडी कशा करता मारली तुमच्या, म्हणजे उडी मारण्याची काय पद्धत वगैरे नाही? तसं काय नाही. मग शेजाऱ्यानं मारली, मग मी कसं काय गप्प बस? प्रकृती अंतिभूतानी तुकोबाराय म्हणतात तसं. हा व्यक्तीला लागलेला चाळा, सवय, छंद अशा प्रकारचा. आणि मग ते काही माणसाला असं गप्प बसायचं माहीतच नसतं. काही ना काही त्याचे हात काम करत राहते. उगाच बसला तरी असं मांडीवर तिटता कधीतरी करेल, काही वाजवेल तरी, काही इकडून तिकडे ठेवेल, तिकडून इकडे ठेवेल, मनाच्या उतरंडी उतरी रचित असं हाताने काही ना काही करेल. एक गप कधी बसणारच नाही. आणि मग असा मनुष्य एखाद्या वेळेला शौचाला जरी बसला तरी मग काड्या फिड्या मोडील, काही करेल. पण मग कोणत्या वेळेला काय करावं, कोणत्या वेळेला काय करावं, समयाला अनुसरून ते कर्म करायला पाहिजे. एकच कर्म महाराज विशिष्ट समयी ते योग्य असतं, आणि तेच कर्म दुसऱ्या ठिकाणी ते काय होऊन जातं, अयोग्य अशा प्रकारचं असतं. तिथं नाही ते शोभत. कोणत्या ठिकाणी शोभत, कोणत्या ठिकाणी. आता एखादा मनुष्य मेलेला आहे, तरुण आहे, कसे ऍक्सिडेंट म्हणा किंवा युद्ध करत असताना म्हणा, तो जर शहीद झालेला असेल तर त्याच्याविषयी प्रेम असतंही, नसलं तरी दाखवावं लागतं. आणि मग ते दाखवण्याकरता तिथं जवळ गेलं, मोठ्याने हांबरडा फोडला, तर तिथं ते काय आहे, योग्य आहे. मेलेल्या माणसाच्या तिथं योग्य आहे. पण एखाद्याचं लग्न आहे, अमंगल अष्टिका म्हणायला लागलो, तिथं गेला लागलो मोठ्याने रडायला, तर तिथं ते करणं अयोग्य आहे. समय माणसाला कळायला पाहिजे. सवय जरी असली तरी समय समजणं आवश्यक आहे. कोणत्या ठिकाणी काय करावं, कोणत्या ठिकाणी काय करावं. आता एक मनुष्य शौचाला जायचा, तिथं सगळी घाण असायची. म्हणजे काही वेळेला माणसाला नाविलाज असतो. माऊली बरोबर गेल्यानंतर हे सगळ्याला माहिती राहते. काही विलाजच नसतो, तिथं पर्यायच नसतो काही. आणि मग ते नाक धरून तसंच बसावं लागलं. तर एकाने पाहिलं की एक शास्त्री बा नाक धरून बसले होते. त्यांना फार समाजात लोक मानत होते. कोणीतरी सांगितलं, अरे शहाण्या माणसासारखं वागावं म्हणजे लोक मानतील. शहाणे माणसं जसे करतात तसं करावं, मग लोक मानतील. मग आता शहाणा म्हणून त्याने त्या शास्त्रीभावाला ठरलेलं, त्याचं बारीक लक्ष त्या शास्त्रीभावाकडं कसं वागतात ते पाहण्याचं. आणि ते नेमकं ते शौचाला बसल्यावर त्याने नाक धरलेलं त्यानं पाहिलं. झालं. मग त्याला वाटलं की शहाणी माणसं बसलं की नाक धरतात.
ते जेवायला समाजात गेला. मग ते जेवायला बसावंच लागतं ना. ते पंक्तीला बसलं, ताट वाढलेले होते अगोदर, आणि मग लगेच त्याने नाक धरलं पुंडली. तुकोबाराय म्हणतात अशा प्रकारचं विचित्रपणा त्याच्या स्वभावात आहे. हगतीये परी जेवताही नाक धरी. संडासला बसल्याप्रमाणे जेवत असतानाही जर एखादा नाक धरत असेल तर तिथं काय कारण आहे? तिथं दुर्गंध येऊ नये म्हणून तिथं ठीक आहे, पण इथं जेवत असताना अगदी इंद्रायणी तांदळाचा भात केलेला आहे, सगळ्या परिसरामध्ये त्याचा सुवास घुमघुमू लागलेला आहे, आणि तिथं जर हा नाक धरत असेल तर लोक त्याला शहाणा नाही काय म्हणतील? मूर्ख. पण त्याचा मूर्खपणाचा चाळा आहे, ऐसे याचा करी चाळा. त्याच्यामुळं त्या चाळ्यानं ते स्वतःच आपलीच काय करून घेत असतो? फजिती करून घेत असतो. असं का करतो तो? मूर्ख म्हणून. कारण कोणत्या वेळेला काय सांडावं आणि कोणत्या वेळेला काय मांडावं हे त्याला माहिती नाही. सांडावे मांडावे काय ऐसे ठावे नाही, काय सांडावे काय मांडावे ऐसे ठावे नाही. बरं, सगळ्याच गोष्टी सांडाव्या लागत नाही, सगळ्याच गोष्टी मांडाव्या लागत नाहीत. समय पाहून काही सांडावं लागतं, समय पाहून काही मांडावं लागतं. समय माणसाला समजलाच पाहिजे. समय न कळे काय उपयोगी ये वेळे, समय न कळे वेडे अवघड. तुकोबारायांनी त्याला मूर्खात अशा प्रकारचं घातलेलं आहे. एकदम अभंगच केलाय महाराज तुकोबारायांनी. तुकोबाराय समयाला अनुसरणं हे महत्वाचं हे सांगत असताना अनेक ठिकाणी बोलतात. एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता, सगळे पाहुणे मंडळी येऊन मंडपात बसलेले आहे, वधूवर आलेले आहेत. वधूवर यायचे होते अजून, पण मग बाकीच्या मंडळी सत्कार वगैरे चालू होता. तितक्यात कोणाचं तरी लक्ष गेलं, हे अरे आजोबा नाही आले म्हणे. त्या नवरीच्या वडिलाचा वडील आजोबा, घरच्यांनी मुद्दाम त्याला कोंडून ठेवलेलं होतं. काय महाराज, काही काहीची वय झालेली असली तरी विचित्रपणा जातच नाही. आता विचित्र खोट होतं बोलायला, मग पाहुणे रावळे येणार वा हे काही स्वभाव सोडणार नाही. एरवी मग घरचे बी त्याला कणकित होते, पण पाहुणे रावळ्यामध्ये आता काही कसं करता येणार नाही, काही नाही, म्हणून त्याने आपलं गोडी बोलून गोड बोलून घरात नेलं, घेतलं बाहेरून लावून. आणि पण ते जवळचे पाहुणे आग्रह करायला लागले, तर बाबा म्हणजे जिवंत असताना मुला मुलींना वधूवरांना आशीर्वाद द्यायला नाहीत, हे कसं काय? मग बाकीच्यांनी सगळ्यांनीच आग्रह, आहो आणा नाव, कुठे आहेत, आहो आणा नाव. आता काय करतात, नाविलाज म्हणून त्या पुरीच्या वडिलांनी त्याच्या पोराला सांगितलं, जाय म्हणे आता घेऊन ये. त्यानं ते उघडलं, बाबा लग्नाला चला. मला माहिती होतं मी बोलवणारच आहे म्हणून. मात्र ते कॉटी टिकी झालं महाराज, कोटफीट घातलेलं विचित्रच. तिथं आलं तर पहिला माईक हातात घेतला. तुकोबाराय वर्णन करतात, मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा. मांडवाच्या दारा पुढे म्हातारा आणिला. एक हातात घेतला, पाहिलं बौलरी कामच आहे, सगळे लोक येऊन बसलेले आहेत आणि अजून वधूवर काही आलेले नाही. मग काय म्हणावं त्यांनी माहिती आहे? अरे त्या रांडाला घेऊन ये ना म्हणे. नवरी आणा रांड, आणि या भडव्याचं तोंड जाळा ना लगेच. जाळा नवऱ्याचे तोंड. तुकोबाराय म्हणतात आता वधूवर आहे ते महाराज, नवर देव म्हणतात त्याला. तो कसाही असला तरी लग्नाच्या त्या कालावधीमध्ये त्याला साक्षात देव मानलेलं जातं. म्हणून पहा, त्या कालावधी पायी सुद्धा चालू देत नाहीत. एकतर घोड्यावर, नाहीतर मग मोठ्या भावाच्या कडेवर, म्हणजे असं खाली पायी सुद्धा चालू दिलं जात नाही. मारुतीच्या दर्शनाला गेलो तर कोणी बूट काढ म्हणत नाही त्याला, तो बी नाही काढायचं. आणि तसं त्यांनी दर्शन घेतलं तरी त्याला कोणीही
काहीही म्हणत नाही. त्याचं कारण आहे की त्यावेळेला देवत्व त्याच्या ठिकाणी मांडलेलं असतं, नवरदेव अशा प्रकारचा तो असतो. आणि त्याला अशा शब्दामध्ये तिथं लग्नाच्या मंडपामध्ये बोलणं हे समयाला काय नाही, अनुसरून नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे आजोबा नाही, तुकोबारायांचा शब्द आहे, तो आजोबा नाही, तो खर आहे खर. आणि त्याला तिथून काय करा, आकला पुन्हा त्याला कोंडा. तू का म्हणे खरा येतो निया. कसं करता सांगितलं, समय समजायला पाहिजे. तुकोबारायांनी हे सगळं आपल्यावर लावून घेतलंय. सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे, काय सांडावे काय मांडावे हे अशा प्रकारचं माहिती नाही. आणि मग आपल्या नेहमीच्याच याच्याप्रमाणे छंदाने तो आपलीच जसं मी फजिती करून घेतलेली आहे. तो का म्हणे करी ताक दुधा एकी सरी. ताकाला जे अशा प्रकारचं मूल्य दिलं जातं तेच जर एखादा दुधाला देत असेल तर ते योग्य नाही. जरी दूधही खाल्लं जात असलं, ताकही खाल्लं जात असलं, काही वेळेला औषधीय दृष्टीनं दुधापेक्षाही ताक योग्य असलं तरीही ताक आहे, दूध आहे. तसं सर्वसामान्य माणसं सामान्य आहेत आणि देव आहे. सिद्धांत जरी सांगायचा असला तरी इतक्या स्पष्ट रीतीनं सांगू नये. काय असतं, काही गोष्टी खऱ्या असल्या तरी समाजामध्ये त्या मांडू नये. अशा प्रकारचा संकेत सांभाळायला पाहिजे, पाळला पाहिजे. पण तुकोबाराय म्हणतात काय करतात, आपुलीच ऐसे याचा करी चाळा, आपुलीच अवकळा, असा त्याचा भाव आहे. मला पुढच्या अभंगावर चलायचंय. हो का पुत्र पत्नी बंधू त्यांचा तोडावा संबंध, कळो आले खट्याळसे शिवो नये लिंपो दोषे. फोडावे मडके मेले लेखी घाये एके, तुका म्हणे त्यागे विण चुकी जे न भोगे. कळो आले खट्याळसे शिवो नये लिंपो दोषे. हा अभंग निव्वळ साधका करताय. साधक याचा अर्थ घरदारण कामधंदे सोडलेला असा नाही. साधक घरदार सोडित असतो, त्याला सगळा वेळ भगवत प्राप्तीकरच्या साधनामध्ये घालवायचं असलं म्हणून संसारातला कामधंदा करत नाही हे खरं आहे. तरीही कामधंदा करत नाही, घरदार सोडलेला आहे तो साधक आहे असा आपल्याला अर्थ किंवा तसं लक्षण करता येणार नाही. साधकत्व हे धंद्यावर अवलंबून नसतं. साधक साध्यावर अवलंबून आहे. आपलं साध्य काय ठरवलेलं आहे, आपण काय साध्य निश्चित केलेलं आहे, जीवनामध्ये काय मिळवण्याकरता आपल्या जीवनाची दिशा आपण निश्चित केलेली आहे, त्या साध्यावर तो साधक आहे की सामान्य संसारी आहे हे निश्चित होतं. धंद्याचा काही संबंध नाही. आपण जर पूर्वीच्या साधक संतांची चरित्र पाहिली तर आपल्याला या सिद्धांताला पुष्टी मिळेल. संत मालिकेमध्ये असे काही महात्म्य होऊन गेलेले आहे की ज्यांचा धंदा परमार्थिक दृष्टीनं तरी निंदे आहे आणि त्यामध्ये नंबर लागतो सज्जन कसायाचा. हे सज्जन कसाई म्हणजे मांस विक्रीचा धंदा करत होते. मांस विक्रीचा. सज्जन कसाया विकू लागे मांस विक्रीचा. आणि साधक होते, भगवंताचे भक्त होते. ओडिसा प्रांतातली बहुतेक भक्त मंडळी जगन्नाथ भगवंताची भक्त आहेत. जगन्नाथाचे भक्त. कसाही कुलात जन्माला आला असला तरीही जगन्नाथाचे अनन्य अशा प्रकारचे सेवक होते.
भगवंताचं सतत चिंतन करायचे, ध्यान करायचे. पण पिढीजात चालत आलेला मांस विक्रीचा धंदा बापांनी सांगितल्यामुळे ते दुकानात बसायचे, आलेल्या गिराईकाला मोजून द्यायचे. पशुला ते कापत नव्हते, पण कोणी कापून आणून ठेवलेलं ते विकायचं काम करत होते. आणि चिंतनात वृत्ती लीन असल्यामुळं गिराईकाकडे व्यवस्थित लक्ष नसायचं. अशा माणसाचा फायदा न घेतील तर नवलय लोक. हुशार महाराज माणसं. संसारातला हुशार म्हणजे कोण? जो सहज लोकाला फसवू शकतो तो. हुशारीची व्याख्या, ज्याला लोकाला फसवण्याची ज्याची नजर मेलेली आहे, इतका सफाईदार फसवतो की समोरच्याला आपल्याला यांनी फसवलेलं आहे हे सुद्धा लवकर लक्षात येत नाही. त्याला हुशार मानलं जातं. भगवंताच्या भक्तीमध्ये, चिंतनामध्ये यांची वृत्ती लीन असल्यामुळे याचं लक्ष नाहीये. पैसे दिले तर तो पाहतही नाही, मोजितही नाही, तितके आहेत का हेही नाही. लोकांनी पैसे द्यायचे, द्या 2 किलो. त्यांनी ते पैसे पेटीत टाकायचे, 2 किलो द्यायचे. कोणी 1 किलोचे द्यायचे, 1 किलो घ्यायचे, कोणी अर्धा किलोचे पैसे द्यायचे, 1 किलो मागायचं. त्या गिरायकावर सगळा विश्वास. तो म्हणेल तेवढं त्यांनी ते पैसे न बघता द्यायचं. आता असं धंदा कसं काय चालायचा आहे? माझ्या चिंतनामुळे याची अवस्था झालेली आहे. म्हणून भगवान परमात्मा त्या पारड्यामध्ये शालिग्रामाच्या रूपाने बसलेले. आता पूर्वीचे पारडे काय दावेच असायचे आणि खाली पत्रे असायचे. तो मधला काटा तो ते 2 सारखं करण्याकरता मग एखाद्यात खडा फेडा टाकायचा. खड्या टाकून ते 2 पारडे सारखे करायचे, मग वजन टाकायचे. तसं ते आभंड म्हणून तो खडा टाकलेला, आणि तो खडा कोण होता? शाळीग्राम. मग आता हे काय? तो का म्हणे हाती टोका आधी कहूने ने दे का. त्याने पैसे जेवढे दिलेले बरोबर तेवढंच वजन व्हायचं. तो किती का किलो म्हणत नाही. त्याने अर्धा किलोचे पैसे दिले, द्यावं 5 किलो म्हणून. याने 5 किलोचं जरी वजन टाकलं तरी ते पारड्यात बरोबर अर्धाच किलो वजन बसायचं. अशा स्वरूपात भगवान त्याला मांस विक्री करू लागायचे. सज्जन कसाया विकू लागे मांस. पण महाराज साधक भक्त, अनन्य भक्त, म्हणजे देवाचा छंद लागलेला आहे त्याला भक्त म्हणतात. पण हा सामान्य भक्त झाला. देवाला ज्याचा छंद लागला तो विशेष भक्त आहे. एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते. वरून पाहतो कुठं कीर्तन करत नाही, दिंड्या काढलेल्या नाही, सप्ते करत नाही, प्रवचन करत नाही, भगवदारण केलेलं नाही, कुठल्या मठाचा अध्यक्ष नाही, काहीच नाही ना. मांस विक्रीचा कोणीतरी पारमार्थिक म्हणत, तुम्ही आपण तरी म्हणू त्यांना हे पारमार्थिक आहे, मांस विक्री करतात. आणि महाराज त्यांना देवाचा छंद होता याच्यात आश्चर्य नाही. देवाला त्यांचा छंद. कोणी एक वैष्णव बैरागी त्या रस्त्याने चालले, त्या रस्त्याला त्यांचं दुकान होतं, आणि सहज असं वळून पाहिलं. आता त्या दुकानाचा वैष्णव बैरागी वैष्णव महाराज आचरणाला फारच कडक आहे. आपल्यासारखा वारकरी एखादा गेला तर ते ठोकूनच काढते. कारण आचरण त्यांचं फारच. कोणाच्या वस्त्रावर नाही बसत ते. कोणी गादी टाकली तर कधीच बसणार नाही. स्वतःची घोंगडी बरोबर असते, आपली घोंगडी अंथरणार आणि बसणार. कोणी स्वयंपाक केलेला खाणारच नाही. नाही काय नाही बाबा आमच्याकडे तसं काय नसतं. आणि सगळे फोडणीला लसूण कांदा टाकलेले असतात. आणि काय तसं काय नसतं. नाही दुसऱ्याचं केलेलं खाणार. ब्राह्मणाच्याही घरी नाही जेवणार, स्वतः करून खाते. लघवीला गेलं तरी आंघोळ करणार. म्हणजे आचरणाने खूपच कडक. असे ते उदासीन बैरागी वैष्णव बैरागी त्यांनी ते असं सहज पाहिलं. नेमकं त्यांचं लक्ष त्या शाळीग्रामावर गेलं. महाराज त्यांनी ओळखलं. त्यांना नाही लक्षात आलं की हे विष्णुमूर्ती आहे, शाळीग्राम आहे, भगवंताचं स्वरूप आहे. त्यांनी आपला आबंध म्हणून दगड टाकलेला. आणि मग चमकलं, त्यांचे डोळे चमकले. दुकानाकडे पाहिलं तर मांसाचं दुकान.
आणि पारड्यात शाळीग्राम, दुसऱ्या पारड्यामध्ये ते मग टेकलं जातो, त्या पारड्यात शाळीग्राम. तोबा तोबा तोबा. आता वैष्णवाला त्याचं लयच वावड आहे. म्हणजे एखादा बिडी पित असला आणि माळ असली तर लोकांना काय वाटत नाही. लोकांनी ते मान्य केलेलं आहे बा, माळकऱ्यांनी बिड्या प्यायला किंवा माळकऱ्यांनी खोटं बोलायला काय हरकत नाही. सगळे सर्रास, म्हणजे अगदी कीर्तनापासून ते काकड्याचं भजन करणाऱ्यापर्यंत सगळेच खोटं बोलतात, त्याच्यात काही अडचण नाही, त्याचं काही वाटत नाही. पण जर एखादा कोणी मांसाहार करत असेल आणि माळ गळ्यात असेल तर आपणही काय करणार नाही, सहन नाही करणार. ते त्यांना फारच वाईट वाटलं, म्हणजे फारच वाईट वाटलं. आणि मग त्यांनी धाडस करून सांगितलं. ते दुकानात गेले आणि ते बसलेले होते सज्जन. ते म्हणजे बाबा तुला जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे घे, फक्त या तुझ्या पारड्यातला दगड मला दे, शाळीग्राम दे. साधू ते बैरागी पाहिलं, त्याने दंडवत घातला. म्हटले महाराज तुम्हाला लागत असेल तर घेऊन जा, मी दुसरा दगड ठेवेन. पण मला समजत नाही की तुम्हाला याच्यात विशेष काय वाटलं, काय आहे. अरे म्हटले बाबा हा साक्षात विष्णू आहे, साक्षात विष्णू. महाराज एखाद्या दगडाची वा धातूची मूर्ती केली तर त्याच्यात देवत्व येण्याकरता त्याला प्राणप्रतिष्ठा करावी लागते. जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत कोरलेली असली तरीही तो कोरलेला दगड असतो, देव नाही. त्या दगडाला देवत्व येण्याकरता शास्त्राप्रमाणे प्राणप्रतिष्ठेचा विधी करावा लागतो. पण शाळीग्रामाला देवत्व येण्याकरता तशा प्रकारचा विधी करावा लागत नाही. स्वयंभू देवत्व आहे शाळीग्रामामध्ये. शाळीग्राम नव्हे मूर्ती. आणि तो शाळीग्राम आहे आणि तो मांस विक्रीच्या पारड्यामध्ये ठेवलेला आहे. त्याने तोंडात मारून घेतलो, मला माहिती नाही, मला माहिती नाही, मला माफ करा, माफ करा. ठीक आहे बाबा देऊन टाक. तो घेतलेला आहे. महाराज साधू गंगेवर गेलेले आहेत. ते वाळून चुळू 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 फार 100 वेळेला त्याला अभिषेक वगैरे घातला. नंतर दयाचा, नंतर दुधाचा, नंतर केळीचा, मधाचा, आणखीन काय काय घालून चोळलं काय माहिती त्या देवाला. असं. आणि मग सुंदरपैकी अत्तर लावलेलं आहे, गंध लावलेला आहे, पूजा करून नैवेद्य दाखवला आणि झोपले महाराज. झोप लागते ना लागते तर स्वप्नामध्ये भगवान गेलेले त्याच्या. ओठ बापा ओठ. आता झोपेतच गडबडून उठले. तेव्हा काय झालं, काय झालं, मला तू माझ्या भक्तापासून वेगळं का केलंस, तुला काय करायचं होतं, मांसाच्या पारड्यात होतो मी, होतो मला आवडत होतं, तू का. मला देवाला भक्ताचं सगळंच आवडतं. मांस चर्म हाडे देवा अवधीच गोडे. भक्ताचं देवाला सगळं गोड वाटतं. फक्त भक्त पाहिजे. भक्त नसलेलाच गावरान तूप बी नाही त्याला चालत. पैगा भक्ती एकी मी जाणे. ओट आणि मला परत तिथं नेऊन ठेव. हे गडबडून जागे झाले, पाहिलं कुठंच काही नाही. त्यांना वाटलं आपल्याला भास झाला. पुन्हा झोपले. डोळा लागतो न लागतो. मग भगवान नुसते आले नाही महाराज, गदाच घेऊन. अशी दादा उतरली. तू मला माझ्या जागेवर नेऊन ठेवतो का मारू गादा. ती म्हणू द्यावा लगेच नेऊन ठेवतो. तुम्हाला जर तेच चालत असेल तर मला तरी काय करायचं. दृष्टांत संपला. कशा करता मी दृष्टांत दिला. साधक धंद्यावर साधक सिद्ध होत. त्याचं साध्य काय आहे. कारण शास्त्रामध्ये साध्य प्राप्तीची अनेक वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत. आपल्याला असं वाटतं की आपण ज्या रस्त्याने चालतो तेवढाच रस्ता त्या साध्याच्या प्राप्ती करताय, असं नाहीये. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे. उपायाची नाही वाणी येत नाना साधनाचे. अनेक साधने. कोणी कोणत्या साधनाने चालतं, कोणी कोणत्या साधनाने चालतं. साध्य काय आहे याच्यावर अवलंबून आहे. ज्याचं साध्य श्रेय सुख आहे तो साधक आहे. ज्याचं साध्य प्रेय सुख आहे, विषय सुख आहे, तो कुठलाही धंदा करत असला तरी त्याला साधक म्हणण्याचा मूर्खपणा नाही करावा दुसऱ्या.
तेव्हा भगवत प्राप्ती हे ज्याचं साध्य निश्चित झालेलं आहे, भगवत प्राप्ती करता जो वेडा झालेला आहे, काय करावं आणि काय नाही असं ज्याचं चित्त तडफडत आहे, जसं पाण्यातून बाहेर फेकलेला मासा पाण्याविना तडफडतो, जीवना वेगळी मासोळी, तसं ज्याचं भगवंताच्या प्राप्ती करता चित्त तडफडलं जातंय त्याला साधक म्हणतात. आणि मग अशा साधका करता तुकोबारायांनी हा अभंग लिहिलेला आहे. तुकोबाराय म्हणतात की तुला जर त्वरित अशा प्रकारची भगवत भेटी, भगवत साक्षात्कार हवा असेल तर त्याच्याकरता तुला त्याग करावा लागेल. त्याग. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, मग परमानंद प्रगटे. त्यागात शांती रणंतरम. त्यागाने शांती प्राप्त होते. त्याग अत्यंत महत्वाचा आहे. त्याग करावा लागेल. कशाचा त्याग करावा लागेल? त्यागाच्या अनेक कक्षा आहेत. भगवत प्राप्ती ज्याला करून घ्यायची आहे त्याने त्यागाला सुरुवात निषिद्धापासून करावी लागते. पहिल्यांदा जे निषिद्ध घटक आहेत, निषिद्ध विषय आहेत, त्यांचा त्याग करावा. त्यानंतर अनावश्यक जे घटक आहेत त्यांचा त्याग करावा. आणि त्याच्यानंतर मग विहिताचा सुद्धा काय करावा लागतो? त्याग करावा लागतो. त्या त्यागाची शेवटची पायरी आहे सर्वस्वासी मुकावे. सर्वस्वाचा त्याग करावा आणि मग हरीशी जिंकावे. सर्वस्वासी मुकावे तेने हरीशी जिंकावे. जेने सर्वस्वासी मुकावे तेने हरीशी जिंकावे. सर्वस्वाला मुकावं लागतं. तुकोबाराय त्यात सांगतात की हो का पुत्र, पत्नी, बंधू त्यांचा तोडावा संबंध. पुत्र असेल, पत्नी असेल, बंधू असेल, कोणी असो, म्हणजे हे अत्यंत जवळचे अशा प्रकारचे स्वसंबंधी आहे. संबंधीचे दोन प्रकार असतात, साक्षात संबंधी आणि परंपरेनं संबंधी. शब्दाच्या वृत्तीचे दोन प्रकार केलेले शास्त्रकारांनी, शक्यवृत्ती आणि लक्षणावृत्ती. तर शब्दाच्या ठिकाणी अर्थाचं ज्ञान करून देण्याची जी शक्ती, सामर्थ्य आहे त्याला वृत्ती म्हणतात. तर ज्या पदाचा ज्या अर्थाशी संबंध असतो तो संबंध दोन प्रकारचा असतो, साक्षात आणि परंपरेनं. साक्षात संबंध असेल तर शक्तिवृत्ती म्हणतात, परंपरा संबंध असेल तर त्याला लक्षणावृत्ती म्हणतात. पुन्हा परंपरा असेल तर लक्षित लक्षणा, असाही अशा प्रकारचा त्याच्यात प्रकार केलेला आहे. तेव्हा संबंधाचे मुख्य हे दोन प्रकार आहे, साक्षात संबंध आणि कोण आहे हो म्हटले आमच्या मेहण्याचे पाहुणे आहेत, म्हणजे हा संबंध असला तरी काय नाही, साक्षात नाही, हा परंपरेनं अशा प्रकारचा संबंध आहे. पण साक्षात जरी संबंधी असला, पुत्र तर मुलाचा आणि बापाचा परंपरा संबंध असतो का? तो साक्षात संबंध आहे. जन्य जनक भाव काय आहे त्यांचा संबंध आहे. पत्नीचा आणि पतीचाही साक्षात संबंध आहे. भावाभावाचा जो संबंध असतो तोही साक्षात संबंध असतो. तुकोबाराय म्हणतात जर भगवत साक्षात्कारापर्यंत जायचं असेल, देवाचा संबंध जोडायचा असेल तर जगाचा संबंध तोडावा लागतो. आपली अपेक्षा अशी असते की हे न तोडता तो जोडला जावा. आपल्याला असं वाटतं की हेही असावं तेही असावं. महाराज नाही चालत असं, नाही घडत असं. काही मर्यादेपर्यंत ते ठीक आहे, पण जर त्याच्याशी साक्षात संबंध जोडायचा असेल तर सगळे बाकीचे संबंध तोडावेच लागतात.
म्हणून भक्ती कशाला म्हणावं असं ज्या वेळेला विचारलं तुकोबाऱ्यांना, त्यावेळेला तुकोबाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं, हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावर असणारी जी माया आहे ती माया संसारातली काढावी आणि देवाला समर्पण. तो भक्त आहे ज्याचे सगळे संबंध देवाशी जोडलेले. म्हणून जर वृत्तीनं भक्त झालेला असेल तर तो दुसऱ्याला पत्रात आपला म्हणणारच नाही. आपला बंधू, आपला पुत्र, आपला मित्र, आपला अमका, आपला तमका. भक्तांनी जगाशी असलेले सगळे संबंध काय केलेले असतात? देवाचा भक्त तो देवाशीच गोड. तुकोबारे तर सांगतात की जर एखादा भगवंताची भक्ती करत असेल तर त्याला बाकीच्यांनी आपला म्हणूही नाही, त्याला सरळ देवाचा अशा प्रकारचं म्हणावं. आपला नाही म्हणावं, त्याला देवाचा, कारण तो देवाचा झालेला आहे. जो देवाचा झाला तोच भक्त आहे. देवाचा तो भक्त असेल पण मग देवाचा नाही, मग तो ज्याचा संबंध आहे त्याचा तो भक्त आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, मग पुत्र असेल, पत्नी असेल वा सहोदर अशा प्रकारचा भाऊ असेल, कोणी असो, हो का, याचा अर्थ हे अत्यंत जवळचे आहे, साक्षात संबंधी असलेले आहेत. असे साक्षात संबंधी असलेले असे नाहीत का? पुत्र, पत्नी, बंधू हो का, पुत्र हो का, पत्नी हो का, बंधू हो का, असू देत, त्यांचा संबंध तोडावा. त्यांचा संबंध काय करावा? तोडावा. संबंध तोडावा याचा अर्थ त्यांना मारावं किंवा आपण मरून जावं असा नाही. संबंध मेल्यानंतर तुटतो असंही नाही. तसं असतं तर नागबळी करावा नसता लागला, मग 10वा आणि 13वा करायची गरज नसते. मेल्यावरही संबंध तुटत नाहीत. व्यक्ती असताना व्यक्तीचा संबंध तोडा, कारण हा संबंध मानलेला आहे. मग जो मानलेला आहे त्याला मानायचं नाही, संपलं, तुटला संबंध. त्याला काय असतं? पण हे मानलेलं आहे ना, असलेल्यापेक्षा जास्त कठीण असतं महाराज. जे मानलेलं आहे ते असलेल्यापेक्षा, जर एखाद्याने उगाच लहानपणापासून ऐकलेलं असेल का ते वडाच्या झाडावर भुतळ राहत, आता ते काही असलेलं आहे का? कारण जे सांगतात त्यांच्या बापांनी पाहिलेलं नसतं, यानंही पाहिलेलं नाही, पण मग मानलंय त्यांनी की त्या वडाच्या झाडावर काय ते त्याच्या डोक्यातूनच जात नाही. मरत मोठा झाला जरी तिकडून चालला ना, असा माणसाच्या मध्ये घुसतो लगेच. का हो? ते पण ते फांदी कशी हालती पाहा, काय हालतीन काय, असं काय मानलेलंच राहत ते. ते मानलेलं लवकर निघत नाही. असे दृष्टांत सांगतात ना. कुंभाराकडे गाढवं होती, संध्याकाळी आली म्हणजे ते गाढवं बांधायला लहान लहान खोटे आणि एवढेले ते दाव असतात, ते पायाला बांधतात. त्याच्याकडे पाहुणे आले, याची गाढवं चरायला गेलेले होते. पाहुणे आले तर मग ते दावे पाहुण्याच्या गाढवाला बांधले दुसरीकडे खोट्या ठोकून. मग त्याची ठरलेल्या वेळेला विशेष आहे, पण गाढवं असली तरी वेळेवर येतात महाराज. म्हणजे खायला दुसरीकडे जाणार आणि कामाला वेळेवर येणार. आपल्याकडे असं आहे, खायला इथं येणार आणि कामाच्या वेळेला दुसरीकडे जाणार. आता गाढवा जर असेल तर मग ह्यांना काय म्हणायचं हे तुमच्यावर मी अधिकार देतो, ह्याला आपलं काय म्हणायचं. तर ते गाढवा आली, मग त्या मालकाने काय केलं, आपलं लटकस त्याच्या त्या पायाला काय केलं, जसं काही आपण दाव बांधतोय असं नुसतं स्पर्श केला. गाढवाला वाटलं की आपल्याला बांधलं. म्हणे बांधला आम्ही पुढा, ऐशी या भावनेची या पडे खडा. जरा सकाळी मग ते पाहुणे निघून गेले, यांची कामाची वेळ झाली.
आता त्यांनी ते गाढवाच्या पाठीवर ते पोते वगैरे टाकले, बांधलेलं नव्हतं त्याच्यामुळे सोडायचं काही प्रश्न नाही ते पोरांना. आणि तो लागला हाणायला. ते गाढव असे जे पाय ज्याला स्पर्श केला होता ते पाय हलवायचे नाही, बाकीचं सगळं अंग इकडून तिकडे हलवायचं. त्याला वाटलं यार निघाणं कसं काय गेलं. त्याने बदडायला सुरुवात केली. ते बदडलं तरी खाली वाकायचं आणि असं जागीच फिरायचं. मग तो माणूस आला, काय झालं रे. ते म्हणे गाढव धावूनच सोडी नाही गेलंय. ते म्हणे थांब. मग त्याने येऊन पुन्हा त्याच्या पायाला नुसताच काय लावला, हात लावला. हात लावला की गाढव निघाली. म्हणजे हात का लावला, ते हात लावूनच बांधलेलं होतं म्हणून हात लावून सोडलं. तसं मानलेला संबंध आहे तो मानून सोडलाय असं मानायचं. मानलं की संपलं. त्यांचा तोडावा संबंधू हो का पुत्र पत्नी बंधू, त्यांचा तोडावा संबंध. कारण कळ आले खट्याळसे की भगवत संबंधाला हे प्रतिबंध करणार आहे. विचाराने दुर्जन आहे, अवैदिक अशा प्रकारचे अशास्त्रीय विचारांनी संपन्न असलेला कोणीही जवळचा असला तरी महाराज त्याच्या जवळ जाऊ नये. प्रल्हादे जनक, विभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली. जर खट्याळ असेल, दुर्जन असेल आणि आपल्या लक्षात आलं तर मग तो कोणीही असो त्याचा संबंध तोडावा, त्याच्या जवळ चिकटू नये. कारण दोष लागतो. त्याच्या नावाने एकदम मडकं फोडून टाकावं. फोडावे मडके, मेले लेखी घाये एके. ते मेल्यानंतर मडकं फोडतात. ते 3 फेऱ्या मारल्यावर पहिल्यांदा नुसतं टुचका मारतात, दुसऱ्यांदा 2दा टुचका मारला आणि मग तिसऱ्यांदा त्याला छिद्र पाडलं जातं आणि ते गाडगं सोडलं जातं. या खट्याळ लोकांचा संबंध तोडत असताना 3 फेऱ्याची नाही वाट पाहायची. एकाच फेऱ्यामध्ये मेलय त्याचा म्हणून असा संबंध तोडून टाकावा. फोडावे मडके, मेले लेखी घाये एके. का तुका म्हणे त्यागे वीण, चुकी जेना भोगे. त्याग केल्याशिवाय त्याच्या संबंधामुळे प्राप्त होणारा भोग हा चुकला जात नाही. त्यामुळं त्यागच करावा लागतो. असो परमपूजनीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली खांदवे खायदेकर यांच्या कृतज्ञता निमित्त चालू असलेला हा उत्सव आणि या उत्सवामध्ये गाथा चिंतनाची आजची मला वाटतं शेवटची अशा प्रकारची सेवा आहे. उद्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होते तेव्हा माऊलीच्या चरणी, ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी, दोन्ही ज्ञानेश्वर माऊलीच आहेत, ही सेवा समर्पण करून आपण त्यांच्याकडे प्रार्थना करूया. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. यानंतरचे जे कार्यक्रम आहेत ते संयोजक नरहरी महाराज जाहीर करतील, त्याप्रमाणे पुढचे कार्यक्रम. कुंडली